कॉन्टॅक्ट अँगल, हा पार्ट आपण परत एकदा रिपीट करतोय कॉन्टॅक्ट अँगलचा, कारण काही काही मुलांना व्यवस्थित ऐकू आलं नाही झूम ॲपमध्ये, त्यामुळे आपण मी परत हा पॉइंट त्यांच्यासाठी रिपीट करणार आहे. तर कॉन्टॅक्ट अँगल कशाला म्हणतात, तर कॉन्टॅक्ट अँगल हा कशामधला अँगल आहे, तर तो आहे दोन सरफेस मधला. म्हणजेच एक आहे वॉटर सरफेस, वॉटरची सरफेस, वॉटर असेल किंवा कोणत्याही प्रकारचं लिक्विड असेल, तर त्या वॉटरचं सरफेस प्लस कोणत्याही सॉलिडची सरफेस, एक लिक्विड प्लस सॉलिड, ह्या दोघांच्या सरफेसमध्ये सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये जो अँगल तयार होतो त्याला म्हणतात कॉन्टॅक्ट अँगल. हे मग हे डीप मध्ये जर बघायचं झालं तर त्यासाठी आपण एक हे बघूया, एक्झाम्पल बघूया. एक बीकर आहे, हा बीकर आहे. ह्या बीकरमध्ये एका बीकरमध्ये आपण वॉटर ऍड केलं, ह्या बीकरमध्ये आपण वॉटर ऍड केलंय आणि ह्या बीकरमध्ये आपण मर्क्युरी ऍड केली. आता मर्क्युरी सगळ्यांना माहिती आहे, मर्क्युरी इट इज ए लिक्विड मेटल. लिक्विड एक मेटल आहे, ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं, त्याला ते आहे मर्क्युरी. ह्याच्यामध्ये आपण वॉटर ऍड केलंय, वॉटर, आणि ह्या बीकरमध्ये आपण मर्क्युरी ऍड केली. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक टेस्ट ट्यूब अशी उलटी ठेवली. वॉटर ज्या बीकरमध्ये आहे त्या बीकरमध्ये एक टेस्ट ट्यूब अशी उलटी काय म्हणतात त्याला बुडवली, आणि ह्या बीकरमध्ये तुम्ही मर्क्युरीच्या बीकरमध्ये सुद्धा तुम्ही एक टेस्ट ट्यूब बुडवली. काय होईल जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये एक टेस्ट ट्यूब डीप करता? टेस्ट ट्यूब कशी असते? टेस्ट ट्यूब सॉलिड असते आणि वॉटर काय आहे? लिक्विड आहे. म्हणजे इथं सॉलिड आणि लिक्विडचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट आला. जेव्हा सॉलिड आणि लिक्विड एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा एकतर ते त्या सरफेसला चिकटतं किंवा त्या सॉलिड सरफेसला ते वॉटर चिकटतं म्हणजेच काय, तर ती सरफेस पूर्ण वेट करतं, ओलं करतं, किंवा ते टोटल ती जी तुमची सॉलिड ऑब्जेक्ट आहे ती संपूर्णपणे कोरडी राहते, ड्राय राहते. मग आता जेव्हा तुम्ही ती टेस्ट ट्यूब वॉटरमध्ये डीप करता तेव्हा त्या वॉटरची जी सरफेसवरची जी लेयर आहे ती काय होते, तर तिथं एक असा कॉन्केव्ह शेप फॉर्म करते. कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होतो वॉटरचा त्या सरफेस भोवती. म्हणजे तुम्ही जर डीप ऑब्झर्वेशन केलं असेल तर तुम्ही एखादी कोणतीही ऑब्जेक्ट, सॉलिड ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये डीप करता तेव्हा ते वॉटर काय होतं, त्या सॉलिड सरफेसला काय होतं, तर स्टिक होतं. वॉटर काय होतंय, त्या सरफेसवरती स्टिक होतं आणि त्या ऑब्जेक्ट सोबत थोडंसं ते पाणी वरती येतं. त्या ऑब्जेक्टला चिकटून थोडंसं पाणी असं वरती यायला चालू होतं आणि तिथं अशा पद्धतीचं मिनिस्कस तयार होतं. ह्याला आपण काय म्हणणार आहे, तर मिनिस्कस हा शब्द तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये गेला असेल. केमिस्ट्रीचं जर तुम्ही प्रॅक्टिकल करत असताना बघितलं असतं काय, तर एक टेस्ट ट्यूब घेतलेली असते. ह्या टेस्ट ट्यूबमध्ये जेव्हा तुम्ही कोणतंही लिक्विड सोल्युशन म्हणजे लिक्विड ओतत असता, कोणत्याही प्रकारचं केमिकल ओतता, तेव्हा काय होतं, तर वॉटर जर तुम्ही त्याच्यामध्ये फिल केलं तर टेस्ट ट्यूबमध्ये, तर वॉटर कसं असं दिसतं का तुम्हाला? नाही. तर वॉटर हे अशा पद्धतीनं भरलेलं दिसतं. म्हणजे हे जे आहे ही काय आहे, तर त्या वॉटरची मिनिस्कस. मग वॉटरची मिनिस्कस कशी असते, तर आता ह्या टेस्ट ट्यूब तुम्ही ह्याच्यामध्ये बुडवल्यानंतर ह्या टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा काय होणार आहे, वॉटर फिल होणार आहे. वॉटर भरल्यानंतर इथं वॉटरचा एक असा मिनिस्कस तयार होईल. मग वॉटरचा जो मिनिस्कस असतो तो कसा आहे,
तर हा मिनिस्कस कसा आहे, तर कॉन्केव मिनिस्कस. कॉन्केव मिनिस्कस. हे वॉटरचा मिनिस्कस कसा तयार होतो, तर कॉन्केवचा मिनिस्कस तयार होतो. बट जेव्हा तुम्ही ती टेस्ट ट्यूब मर्क्युरी असणाऱ्या बिकरमध्ये डीप करता, तेव्हा मर्क्युरी त्या टेस्ट ट्यूबला चिकटत नाही. तर चिकटत नाही. पाण्यामध्ये जर तुम्ही ती टेस्ट ट्यूब डीप केली तर ते पाणी त्या टेस्ट ट्यूबला काय होईल, स्टिक होईल. बट व्हेन यू डीप द टेस्ट ट्यूब इन द मर्क्युरी बिकर, मर्क्युरी ज्या बिकरमध्ये आहे त्या बिकरमध्ये जेव्हा तुम्ही टेस्ट ट्यूब डीप करता, तेव्हा काय होणार आहे, तर ती मर्क्युरी त्या टेस्ट ट्यूबला म्हणजे त्या सॉलिड सरफेसला अजिबात स्टिक होणार नाही, अजिबात चिकटणार नाही. पण तिथं का चिकटणार नाही, स्टिक होणार नाही, बिकॉज दे हॅव अ कॉन्केव मिनिस्कस, कॉन्व्हेक्स मिनिस्कस. मर्क्युरीचा मिनिस्कस कसा असतो, तर कॉन्व्हेक्स असतो. मर्क्युरीचा कोणता मिनिस्कस तयार होतो, तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस. आता इथं सुद्धा काय होणार आहे, ह्याच्यामध्ये मर्क्युरी काय होईल, फिल, जसं ह्याच्यामध्ये वॉटर फिल झालं तसंच ह्यामध्ये काय होणार आहे, मर्क्युरी भरणार आहे, फिल होणार आहे. पण मर्क्युरीचा मिनिस्कस जर तुम्ही वॉटरशी कम्पेअर केला तर मर्क्युरीचा मिनिस्कस कसा असतो, तर मर्क्युरीचा मिनिस्कस असा तयार होतो. जर आता इथं आपण हे वॉटर भरले ह्या टेस्ट ट्यूबमध्ये, जर ही टेस्ट ट्यूब, ह्या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही मर्क्युरी भरली, तर मर्क्युरी भरल्यानंतर ती अशी नाही दिसणार. मर्क्युरी भरल्यानंतर तिचा मिनिस्कस असा उलटा, ह्याचा असा शेप तयार होईल वॉटरचा, मर्क्युरीचा असा शेप तयार होईल. मग ह्या शेपच्या मिनिस्कसला आपण कोणता मिनिस्कस म्हणणार आहे, तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कॉन्व्हेक्स मिनिस्कस. ओके. तर हे आहे कॉन्केव मिनिस्कस. तो कशामध्ये तयार होतो, कॉन्केव मिनिस्कस वॉटरचा कॉन्केव मिनिस्कस असतो. तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस कशाचा असतो, कॉन्व्हेक्स मिनिस्कस हा मर्क्युरीचा असतो, मर्क्युरीसाठीचा. बर, मग आता हे चित्रामध्ये कसं दिसतं, तर ह्याचा एक फोटो मी तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍड करून दाखवते की वॉटरचा मिनिस्कस कसा असतो आणि मर्क्युरीचा मिनिस्कस ऍक्च्युअल मध्ये कसं दिसतं ते. तर आता नेक्स्ट आहे, तर आता आपण डेफिनेशन बघूया कॉन्टॅक्ट अँगलची. कॉन्टॅक्ट अँगलची डेफिनेशन अशी आहे काय, तर थीटा हा काय आहे, दोन्ही सरफेसच्या कॉन्टॅक्ट मधला जो अँगल आहे त्याला आपण थीटाने डिनोट करतो. कॉन्टॅक्ट अँगल थीटा बिटवीन लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाइन्ड ॲज द अँगल बिटवीन tangents to the free surface of a लिक्विडच्या सरफेसचा tangent and tangent to the solid surfaceचा tangent आणि लिक्विड सरफेसचा tangent at a point of contact measured within a liquid. तर कॉन्टॅक्ट अँगल कशाचा आहे, तर लिक्विड tangent to the liquid आणि लिक्विड सरफेस and tangent to solid surface. ह्या डेफिनेशन मधले कोणते दोन पॉइंट महत्वाचे आहेत, तर पहिला आहे अँगल बिटवीन द टँजंट टू द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड आणि टँजंट टू द सॉलिड सरफेस. ते पॉइंट मी इथे लिहिलेत. काय, तर टँजंट टू द लिक्विड सरफेस अँड टँजंट टू द सॉलिड सरफेस, हे दोन पॉइंट महत्वाचे आहेत. हे दोन्ही सरफेसवरचे टँजंट ऍट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, एका पॉइंट
दोन्ही सरफेसवरचे कॉन्टॅक्ट जेव्हा एकत्र येतात तेव्हा ह्यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो दॅट इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्ट अँगल. त्याला आपण काय म्हणतो तर कॉन्टॅक्ट अँगल ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर हे टँजंट टू द लिक्विड सरफेस आणि टँजंट टू सॉलिड सरफेस म्हणजे नेमकं काय आहे तर हे मी खाली इथं एक्सप्लेन करते. टँजंट टू द लिक्विड सरफेस हा कसा असतो तर टँजंट टू द लिक्विड सरफेस हा अवे फ्रॉम सॉलिड सरफेसच्या अगेन्स्ट जाणारा टँजंट. आणि टँजंट टू द सॉलिड सरफेस कसा आहे तर तो टुवर्ड्स द लिक्विड. तर ह्या सरफेस सॉलिडचा जो टँजंट आहे तो कसा आहे टुवर्ड्स द लिक्विड. आता हे अवे फ्रॉम सॉलिड सरफेस आणि टुवर्ड्स द लिक्विड हे काय आहे तर आता इथं बघूया आपण. पहिल्यांदा टँजंट म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि हे सगळ्यांना माहिती आहे टँजंट म्हणजे काय. तर टँजंट कशाला म्हणतात तर आता ही एक सर्कल आहे, हा एक सर्कल आहे. ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती आपण एक लाईन ड्रॉ करतो जे सर्कलच्या सरफेसवरती असणाऱ्या एका पॉइंटमधून जाणाऱ्या लाईनला आपण काय म्हणतो टँजंट असं म्हणतो. तर ती टँजंट कशी असते तर त्या रेडियसला परपेंडिक्युलर असते. रेडियसला परपेंडिक्युलर असणाऱ्या एका पॉइंटवर म्हणजे पॉइंटमधून जी लाईन पास होते त्याला आपण काय म्हणतो तर टँजंट असं म्हणतो. पण तो टँजंट कुठे असतो तर कर्व सरफेसवरती. आता ही कर्व सरफेस आहे, ह्या कर्व सरफेसवरती आपण एका पॉइंटमधून एक लाईन ड्रॉ केली त्याला आपण काय म्हटलं तर टँजंट असं म्हणतो. मग ही टँजंट लिक्विड सरफेसवरती. आता लिक्विड सरफेसला कर्व सरफेस कुठं येणार आहे तर ह्या चित्रामध्ये दाखवलंय. तर इथं कुठं कर्व सरफेस आहे लिक्विडचा, इथं एक कर्व सरफेस आहे, इकडे एक कर्व सरफेस आहे. आता ह्या कर्व सरफेसवरती आपण एक टँजंट ड्रॉ करणार आहे. ती आता मी इथं दाखवते. ह्या बिकरमध्ये वॉटर आपण ऍड केला. ह्या वॉटरमध्ये आपण एक टेस्ट ट्यूब डीप केली. मग इथं टेस्ट ट्यूब डीप केल्यानंतर वॉटर असल्यामुळं इथं कुठला मिनिस्कस तयार झाला, कॉन्केव्ह मिनिस्कस तयार झाला. आणि कॉन्केव्ह मिनिस्कस आहे म्हणजे इथं काय आहे एक कर्व मिळाली. आता कर्व आहे म्हणजे आपल्याला तिथं एक टँजंट असणार आहे आणि तो कर्व आपल्याला सॉलिड सरफेसला तो कर्व आपला कुठं चिकटलाय स्टिक झालाय तर तो सॉलिड सरफेसवरती ह्या सॉलिड सरफेसच्या साईडला. आता डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय अँगल बिटवीन टँजंट टू द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. फ्री सरफेसचा टँजंट आणि कोणता टँजंट टँजंट टू द सॉलिड सरफेस. सॉलिड सरफेसचा टँजंट आणि लिक्विड सरफेसचा टँजंट एका पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा तिथे कॉन्टॅक्ट अँगल तयार होतो. तर आता ह्या सरफेसवरती आपण एक टँजंट ड्रॉ करूया. इथं आता अशी आपण एक टँजंट लाईन ड्रॉ केली. ह्या कर्व सरफेसची ही टँजंट आहे बट ही लिक्विड सरफेसची टँजंट झाली. आता टँजंट ऑफ अ लिक्विड सरफेस कशी असते अवे फ्रॉम सॉलिड. आता ह्या बाजूची आपण टँजंट घेतली, ह्या डायरेक्शनची टँजंट घेतली तर ती कुठं आहे टुवर्ड्स द सॉलिड आहे, सॉलिडकडे जाणारी. बट ह्या डायरेक्शनची आपण टँजंट घेतली तर ती कशी आहे अवे फ्रॉम सॉलिड. अवे फ्रॉम सॉलिड कळालं काय आहे तर ही सॉलिड सरफेस आहे, ही सॉलिड सरफेस आहे. त्या सॉलिड सरफेसच्या अगेन्स्ट जाणारी ही टँजंट आहे म्हणून आपण ही टँजंट पकडणार आहे. ही टँजंट का नाही पकडली कारण ही सॉलिड सरफेसकडे जाणारी टँजंट आहे त्यामुळे ही टँजंट आपण नाही लक्षात घेणार, आपण फक्त ही टँजंट लक्षात घेणार आहे. ही टँजंट अवे फ्रॉम लिक्विड सॉलिड आहे त्यामुळे ही टँजंट घेतली. आता दुसरी टँजंट टू द सॉलिड सरफेस ती कुठं आहे टुवर्ड्स द लिक्विड. आता लिक्विड कुठं आहे इथं खाली लिक्विड आहे, बॉटमला काय आहे लिक्विड. मग ही सॉलिडची जी टँजंट आहे ही सॉलिडची टँजंट वरती एक जाते आणि खाली एक जाते. पण वरची आपण का पकडणार नाहीये बिकॉज इट इज अवे फ्रॉम लिक्विड. लिक्विड पासून लांब जाणारी
टँजंट आहे, त्यामुळे आपण वरची टँजंट न घेता आपण टुवर्ड्स द लिक्विडकडे जाणारी टँजंट पकडणार आहे. ही खालच्या बाजूची टँजंट आपण घेतली. आता ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, कुठं कॉन्टॅक्ट झालाय दोघांचा? इथं कॉन्टॅक्ट झालाय. आता इथला आपण अँगल घेणार आहे थीटा, आणि त्या अँगलला आपण काय म्हणतो? कॉन्टॅक्ट अँगल. कॉन्टॅक्ट अँगल कळाला काय आहे? टँजंट ऑफ अ लिक्विड सरफेस अँड tangent of a solid surface at point of contact measured within the liquid मध्ये मेजर केलेल्या अँगलला आपण काय म्हणतो? कॉन्टॅक्ट अँगल. कळाली डेफिनेशन? आता हे झालं कॉन्केवच्या बाबतीत. आता कॉन्केव मध्ये हा कॉन्टॅक्ट अँगल थीटा काय असतो? ऑलवेज लेस दॅन 90 डिग्री. हा अँगल कसा आहे? ऑलवेज लेस दॅन 90 डिग्री. दॅट इज अॅक्यूट अँगल. वॉटरचा अँगल कसा असतो? तर ऑलवेज अॅक्यूट अँगल असतो, लेस दॅन 90 डिग्री असतो. बट इन केस ऑफ मर्क्युरी, ह्या बीकरमध्ये आपण मर्क्युरी घेतली आणि मर्क्युरी मध्ये आपण एक टेस्ट ट्यूब डीप केली, तर तिथं कुठला मिनिस्कस तयार होतो? तर तिथं कॉन्व्हेक्स मिनिस्कस तयार होतो. कॉन्व्हेक्स मिनिस्कस तयार झाला. आता हे कॉन्व्हेक्स मिनिस्कस इथं खाली हे पूर्ण मर्क्युरीनं भरलेलं आहे. हे तर काय आहे? वॉटर, आणि इथं काय आहे? तर मर्क्युरी. आता ह्याचा आपल्याला कॉन्टॅक्ट अँगल काढायचा. इथं कर्व सरफेस कुठं आहे? आउटवर्ड डायरेक्शनला, आणि इथं कर्व सरफेस कुठं होती? इनवर्ड डायरेक्शनला. ही कॉन्केव होती, ही कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्स का म्हटलंय? कारण कॉन्व्हेक्स लेन्स ती कशी असते? बाह्य वर्तुळाकार. आणि अंतर्वक्र ही कशी असते? अंतर्वक्र, आतल्या बाजूला कर्व झालेली, इनर साइडला कर्व झालेली. आणि कॉन्व्हेक्स कशी असते? आउटर साइडला कर्व झालेली. त्यामुळे ही तर आउटर साइडला कर्व झालेली ही मर्क्युरीची सरफेस आहे. ही आता आपल्याला त्याचा टँजंट ड्रॉ करायचा आहे. आता ह्याचा टँजंट कसा येईल? टँजंट ऑफ अ लिक्विड सरफेस, इथं असा एक टँजंट आपण ड्रॉ केला. इथे एक टँजंट ड्रॉ केला, पण हे तर कुठं? अवे फ्रॉम सॉलिड. आता ही सॉलिड सरफेस आहे, ह्या सॉलिडच्या अवे जाणारी कुठली लाईन आहे? ही लाईन आहे. मग आपण ह्या डायरेक्शनचा ह्याचा लिक्विड सरफेसचा टँजंट घेतला. आता आपल्याला टँजंट टू द सॉलिड सरफेस घ्यायचा आहे. ही सॉलिड सरफेस आहे. टुवर्ड्स द लिक्विड कुठला आहे? मग ही खाली जाणारी, वरची घ्यायची नाही आपल्याला, खालची घ्यायची. म्हणजे ही एक टँजंट आणि ही एक टँजंट. ही सॉलिडची टँजंट झाली आणि ही लिक्विड सरफेसवरची टँजंट झाली. ह्या दोन्ही टँजंटमध्ये एक अँगल तयार झाला, दॅट इज थीटा. आता हा अँगल बघा, हा अँगल कसा आहे? 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. दॅट इज थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. म्हणजेच कोणता अँगल झाला? मर्क्युरीचा अँगल कसा असतो? ऑब्च्युस अँगल. ऑब्च्युस अँगल का आहे? कारण ह्याची जी मिनिस्कस आहे ती कशी आहे? कॉन्व्हेक्स मिनिस्कस आहे. त्यामुळे ह्याची सरफेसवरून जाणारी जी टँजंट आहे ती कशी असते? तर ही आउटवर्ड डायरेक्शनला जाणारी आपण टँजंट घेतली, आणि टुवर्ड्स द लिक्विड जाणारी आपण सॉलिड सरफेसची टँजंट घेतली, आणि दोन्ही ऍट अ पॉइंट मध्ये जे टच झालेत. आता इथून इथं आपल्याला त्याचा कॉन्टॅक्ट अँगल घ्यायचा आहे. 2 पॉइंट लक्षात ठेवा. टँजंट सॉलिड लिक्विड सरफेसची टँजंट कुठं असते? लिक्विड सरफेसची टँजंट अवे फ्रॉम सॉलिड, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. आणि टँजंट टू सॉलिड सरफेस कशी असते? टुवर्ड्स द लिक्विड. आणि ते दोन्ही टँजंट ज्या पॉइंटला एकत्र कॉन्टॅक्टमध्ये येतील त्या पॉइंटचा अँगल म्हणजेच कोणता? आपला कॉन्टॅक्ट अँगल. लक्षात आलं कॉन्टॅक्ट अँगल म्हणजे काय?